हॅलो गाईज. एक्झाम्स खूप जवळ आलेले आहेत. 5 ते 6 दिवस राहिलेत फक्त एक्झामसाठी. खूप जास्त टेन्शन येतंय, की काय करावं मॅम, काय करू नये? किंवा खूप सारं केलाय अभ्यास, परंतु आता रिव्हिजनला वेळ भेटेल की नाही असं वाटतंय. असे खूप जणांचे खूप सारे डाउट्स आहेत. त्याच्यामधलाच एक सगळ्यात कॉमन डाउट म्हणजे पेपर कसा प्रेझेंट करायचा? कारण की संहिता अध्ययन म्हणलं की श्लोक आणि थेअरी, पूर्ण थेअरीचा पेपर आहे असं वाटतं. मग त्याच्यामध्ये आपण प्रेझेंट कसं करणार हा प्रश्न येतो. मग तेव्हा मात्र आपण कसं प्रेझेंट केला पाहिजे पेपर ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला एक जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, ब्लूप्रिंट नुसार काढलेले असे काही क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन पण तुम्हाला या लेक्चर्समध्ये भेटतील. आणि एक स्टँडर्ड पेपर आहे माझ्याकडे, तो पेपर कशा प्रकारे सॉल्व्ह केलाय आणि त्याच प्रकारे तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा एक्झाम मध्ये, जेणेकरून तुम्ही मॅक्झिमम स्कोर करू शकाल. ठीक आहे. तुमच्याकडे किती नॉलेज आहे यापेक्षा ते नॉलेज तुम्ही कसं प्रेझेंट करता आणि पुढच्याला ते कशा प्रकारे आवडेल यावर डिपेंड करते की तुम्हाला मार्क किती पडते. नॉलेज असणं गुड थिंग आहे आणि नॉलेज असल्याशिवाय मार्क भेटणार नाहीत, पण ते प्रेझेंट पण व्यवस्थित करता आलं पाहिजे. तेच आपण आज या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुमच्याकडे क्वेश्चन पेपर येईल, क्वेश्चन पेपर आल्याबरोबर जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंटर कराल तेव्हा तुम्हाला करेक्ट 10 मिनिट कमी असताना क्वेश्चन पेपर दिला जातो. ठीक आहे. आन्सर कीवर सगळी माहिती भरून घ्यायची आहे. माहिती भरल्यानंतर क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला फक्त क्वेश्चन पेपर बघण्यासाठी दिला जातो. त्याच्यावर काहीही लिहायला परमिशन नसते. ठीक आहे. त्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळे एमसीक्यूचे पॉइंट्स बघायचे आहेत. 10 मिनिट सफिशियंट झाले तुम्हाला 20 एमसीक्यू वाचण्यासाठी. मग ते फिक्स करायचे की हा ह्याचा ऑप्शन हे, ह्याचा ऑप्शन हे आहे. ठीक आहे. आणि एमसीक्यू ला फक्त तुम्हाला पहिले 20 मिनिट दिले जातात. त्याच्यानंतर एमसीक्यूचा पेपर तुमचा कलेक्ट केला जातो आणि तुम्हाला नंतर थेअरीचा जो एससीक्यू आणि एलईक्यूचा पेपर आहे तो पेपर दिला जातो. असं नाही की एमसीक्यूचा पेपर मी लास्टला सॉल्व्ह करेल, असं चालणार नाहीये. ठीक आहे. तुम्ही फर्स्ट टाइम अपियर होणार आहात युनिव्हर्सिटीला, म्हणून हे छोट्या छोट्या पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिल्या 10 मिनिटांमध्ये एमसीक्यू सगळे बघायचे आहेत, त्याचे पटापट आन्सर्स लिहायचे आहेत. आणि जर तुमच्या सेंटरवर परमिशन असेल तर तुम्ही लगेच तिथले 5 ते 10 मिनिट तुम्ही कॅप्चर करून पुढचा तुमचा एससीक्यूला किंवा एलएक्यूला देऊ शकता. ओके. नंतर तुम्ही पहिल्यांदा एमसीक्यू सॉल्व्ह केले. एमसीक्यू सॉल्व्ह केल्यानंतर एससीक्यू का एलएक्यू असा प्रश्न येतो. तर सगळ्यात आधी एलएक्यू सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. एलएक्यू सॉल्व्ह केल्यामुळे काय होईल की तुमचा अर्ध्याच्या वर पेपर कव्हर झाल्यासारखा होईल. ठीक आहे. एलएक्यू जर तुम्ही आधी सॉल्व्ह केले, बघा एलएक्यू एलएक्यू किती 4 एलएक्यू तुमचे आहेत आणि एससीक्यू किती 8 एससीक्यू आहेत. ओके. 8 एससीक्यू आहे. तुम्ही एलएक्यू मध्ये 10 मार्काचा एक एलएक्यू असतो. तुम्ही जर खूप चांगल्या प्रकारे जर तुम्ही एलएक्यू लिहिला तर तुम्ही 8 मार्कापर्यंत जाऊ शकता. ठीक आहे. 8 किंवा 9, 10 मार्क तर कोणाला देत नाहीत. 9 पण खूप कमी वेळेस मार्क दिले जातात. परंतु इथे तुम्ही खूप चांगलं लिहिलं तर 7 ते 8 मार्क्स तुम्ही इथे घेऊ शकता. परंतु एसएक्यू ला किती? खूप चांगला लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क्स भेटतील, नाहीतर तुम्हाला 3 मार्क्स देतात. ठीक आहे. 3 ते 4 मध्ये असतात. मग आता बघा, जेव्हा तुम्ही आधी एसएक्यू सॉल्व्ह करायला घ्याल आणि लास्टला तुमच्याकडे वेळ नसेल, तेव्हा तुम्ही घाईमध्ये एलएक्यू सॉल्व्ह करा. मग एलएक्यूचे तुमचे मार्क खूप जास्त कटतात तुम्ही फास्ट मध्ये लिहायला गेलात तर तुम्ही प्रॉपर स्टार्टिंगलाच एलएक्यू लिहायला घेतलात, 4 पेज ते 5 पेजेसचा एलएक्यू चांगल्या प्रकारे लिहिलात, तर तुम्हाला 7 ते 8 मार्क भेटायचे चान्सेस आहेत. परंतु तुम्ही एसएक्यू कितीही चांगले लिहा, 3 पेजचे लिहा, 4 पेजचे एसएक्यू लिहा, तुम्हाला मॅक्झिमम 3 ते 4च मार्क भेटतील. म्हणून हे लक्षात ठेवा की आधी तुम्ही एलएक्यू सॉल्व्ह करायचे. आणि ज्यांना खूप म्हणजे सवयच नाही एलएक्यू सॉल्व्ह करायची, भीती वाटते एलएक्यू सॉल्व्ह करताना, ज्यांनी वर्षभर फक्त एसएक्यू आधी आणि नंतर एलएक्यू असा अभ्यास केलाय, त्यांनी मात्र एसएक्यू करा सॉल्व्ह. परंतु जे शिफ्ट करू शकतात की आधी एलएक्यू आणि नंतर एसएक्यू सॉल्व्ह करतात, तर त्यांना हे चांगले. ठीक आहे. आणि नंतर जर तुम्ही घाईमध्ये जरी एसएक्यू सॉल्व्ह केले, 1.5 पेज 2 पेजचे जरी एसएक्यू सॉल्व्ह केले, तरी तुम्हाला 3 मार्क तर ते कसे पण देणारच आहे. त्याच्यामुळे आधी एलएक्यू सॉल्व्ह करायचे. एलएक्यू मध्ये मॅक्स टू मॅक्स 7 to 8 मार्क्स पडतील अशा प्रकारे चांगल्या अक्षरात चांगले एलएक्यू सॉल्व्ह करायचे अँड देन एसएक्यू सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. इथे तुम्हाला मॅक्सिमम मार्क स्कोर करू शकता आणि एसएक्यू मध्ये पण तुम्ही फास्ट मध्ये जरी लिहायला गेलात, लास्टला जरी लिहिलात, तरी पण तुमचे एलएक्यू सॉल्व्ह होते. आता टाइम मॅनेजमेंट खूप केलं पाहिजे ते एक्झाम मध्ये. कळत नाही की 3 तास कधी निघून गेले ते. मग त्याच्यामुळे जे एलएक्यू आहे, एलएक्यू ला तुम्हाला स्टार्टिंग पासून फक्त 1.5 तास हा वेळ एलएक्यू ला द्यायचा आहे. जेव्हा 1.5 तास होईल तेव्हा तिथंच एलएक्यू स्टॉप करायचा. जरी पुढचा अर्धा एलएक्यू राहिला असेल तरी तिथंच एलएक्यू स्टॉप करायचा आणि एसएक्यू लिहायला घ्यायचे. ओके.
जर आपण कॅल्क्युलेट केलं तर एका एलएक्यूला तुम्ही मॅक्सिमम 18 मिनिट दिले पाहिजे. 18 मिनिटाच्या वर कोणत्याच एलएक्यूला द्यायचा नाही. मग तो किती लेंदी एलएक्यू असो किंवा किती शॉर्ट एलएक्यू असो. ठीक आहे. 18 मिनिट एका एलएक्यूला. 18 मिनिट संपले की लगेच दुसरा एलएक्यू सॉल्व्ह करायला घ्यायचा. कारण की काय होतं माहितीये का, सगळे काही स्टुडंट काय करतात की पहिला दुसरा एलएक्यू इतका मोठा लिहित बसतात ना, त्याच्यामध्ये त्यांना कधी 1.5 तास गेला हे कळत नाही. आणि काही जणांची स्पीड खूप स्लो असते. स्पीडवर एक कॉन्सन्ट्रेट करा. स्पीड फास्ट असली पाहिजे. ठीक आहे. अक्षर चांगलं येणं ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच्याबरोबर स्पीड आणि टाईम हे दोन्ही पण मॅनेज केलं पाहिजे. ठीक आहे. 18 मिनिट झाले, हा एलएक्यू सोडून द्यायचा, पुढचा एलएक्यू घ्यायचा. जेणेकरून तुमचे सगळे क्वेशन्स अटेम्प्ट झाले पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, की जे काही तुम्हाला 12 क्वेशन एलएक्यू आणि एसक्यू 12 क्वेशन आहेत, ते 12 12 क्वेशन अटेम्प्ट करायचे आहेत. कारण की तुम्ही इतका अभ्यास तर केलेला असेल, की त्या क्वेशनच्या रिलेटेड तुम्हाला काहीतरी माहिती असणारच आहे. मग तुम्ही अटेम्प्ट जरी केलात तरी तुम्हाला एखादा मार्क मिळून जातो. त्यामुळे अटेम्प्ट मात्र सगळे क्वेशन्स करायचे आणि जे क्वेशन येतात, ज्याचे आन्सर्स चांगले येतात ते मात्र चांगल्या प्रकारे आन्सर्स लिहायचे. ठीक आहे. कळालं तुम्हाला? आधी एलएक्यूला प्रत्येक एलएक्यूला 18 मार्क, 1.5 तास संपला, एलएक्यू स्टॉप करायचे, एसएक्यू लिहायला घ्यायचे. ओके. एमसीक्यू पण जेव्हा तुम्ही एमसीक्यू वाचाल तेव्हा केअरफुली एमसीक्यू आणि त्याचे ऑप्शन्स वाचायचे. जेव्हा तुम्ही एमसीक्यू मध्ये चांगला स्कोर कराल तेव्हा आपोआप पुढचा स्कोर चांगलाच होत जाईल. ओके. आता आपण एक बघूया स्टँडर्ड पेपर काय आहे. कशा प्रकारे पेपर सॉल्व्ह केला पाहिजे तो एकदा आपण स्टँडर्ड पेपर बघून घेऊ. तर बघा हा क्वेश्चन पेपर कसा सॉल्व्ह केलाय. स्टार्टिंग पासून प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवून सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यामध्ये काय करायचंय, जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येईल, आता हा क्वेश्चन कोणता आहे, चिकित्सा चतुष्पद एक्सप्लेन करा असा एलएक्यूचा क्वेश्चन आहे तुम्हाला. म्हणजे जेव्हा कोणताही क्वेश्चन येईल तेव्हा तुम्हाला फर्स्ट इंट्रोडक्शन लिहायचं आहे. तुम्ही 2 लाईनचं काय होईना इंट्रोडक्शन जर लिहिलात तर ते चांगलं इम्प्रेशन पडेल तुमचं. ठीक आहे. इंट्रोडक्शन लिहायचं आणि लास्टला निष्कर्ष लिहायचा. हे 2 जर पॉइंट्स स्टार्टिंगला इंट्रो किंवा परिचय आणि लास्टला निष्कर्ष, तरी तुमचं ते चांगलं इम्प्रेशन पडेल. आणि मध्ये जे काही पॉइंट्स आहेत ते चांगले आणि सुटसुटीत लिहायचे. आता या क्वेश्चन पेपर मध्ये बघा, या आन्सर की मध्ये चिकित्सा चतुष्पद बघा, स्टार्टिंगला काय लिहिलंय की आचार्य वाघभट यांनी. तर तुम्हाला माहितीये कोणत्या संहितेतला क्वेश्चन आहे हे तर तुम्ही आता ओळखू शकता. मग त्याच्या अनुषंगाने 2 लाईन जरी इंट्रो लिहिला तरी पण सफिशियंट. नंतर प्रॉपर जो श्लोक येतो तो श्लोक लिहून त्याला बॉक्स केलेला आहे. बॉक्स पण असा करायचा की आपल्याला कॉपी केस मध्ये पकडलं जाणार नाही. प्रॉपर असा बॉक्स करायचा. आणि श्लोक लिहिताना असं कळालं पाहिजे की हा श्लोक इथं लिहिलेला आहे. असं नाही की बघा इथं थोडासा स्पेस ठेवलाय आणि नंतर श्लोक लिहिला गेलेला आहे. जर डायरेक्ट इथं श्लोक लिहिला असता तर कळालं नसतं की हा श्लोक आहे का त्या पॅरेग्राफ मधले शब्द आहेत. तर श्लोक लिहिताना पण प्रॉपर कळालं पाहिजे श्लोक लिहिलाय. नंतर त्या श्लोकामध्ये चतुष्पाद 4 अशा प्रकारे एक्सप्लेन केले. पुढे मग प्रत्येकाचा एक एक श्लोक कळालाय, श्लोक इथं लिहिलाय. त्याच्या श्लोकामधल्या प्रत्येक शब्दाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इथं पण बघा प्रत्येक शब्दाचं 2-2 लाईन मध्येच काय म्हणा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्ही श्लोक लिहिला म्हणजे काम संपलं असं नाही. थोडं थोडं तरी त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणं गरजेचं आहे. आणि एकदम सुटसुटीत लिहिलंय. हे बघून कोणीही ह्या जे आन्सर आहे, कोणीही 8 मार्क किंवा 9 मार्क देऊन जाईल. असं हे आन्सर लिहिलंय. पुढं औषध. तर हे कळतंय की ते पहिल्यांदा काय लिहिलंय, भीषकचे गुणधर्म लिहिलेत. नंतर मग औषधचे लिहिलेत. नंतर एक प्रॉपर एक लाईन सोडली, श्लोक लिहिला, एक लाईन सोडली, खाली एक्सप्लेनेशन लिहिलं. ओके. आता पुढं पण बघा ह्याच्यामध्येच. औषधचे गुणधर्म लिहिले, नंतर मग परिचारकचे गुणधर्म लिहिले. परिचारक नाव टाकला, एक लाईन सोडला म्हणजे असं प्रॉपर ओळखू येते की इथे हे परिचारकचे गुणधर्म आले. असं पॅराग्राफच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं नाहीये काही. मग पुढे पण 4 त्याचे गुणधर्म लिहिताना पण प्रॉपर एक एक लाईन सोडलेली आहे. जर तुमचं अक्षर मोठं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की जागा पुरणार नाही तर तुम्ही नका सोडू, पण ऍटलीस्ट सुटसुटीत लिहा. ठीक आहे. आता बघा इथं दक्षचे गुणधर्म लिहितात, इथं दक्ष लिहिलं त्याच्या पुढं आणि नंतर एक्झॅक्ट खाली न देता थोडंसं पुढे लिहिलंय म्हणजे आपल्याला कळून येते की वेगवेगळं काहीतरी सांगितलेलं आहे. ठीक आहे. सेम रोगीचं पण तसंच लिहिलंय आणि खाली निष्कर्ष लिहिताना पण बघा इथं कसं लिहिलंय, वरील प्रमाणे चिकित्सा चतुष्पद वाग्भटाने वर्णन केले आहे. एकच लाईन आहे पण इम्प्रेशन टाकण्यासाठी सफिशियंट आहे. त्यामुळे हे असं लास्टला पण लिहिणं खूप गरजेचं आहे. हे त्याने व्यवस्थित प्रॉपर चिकित्सा चतुष्पादचं एक्सप्लेन केल्यानंतर दिनचर्या अध्यायाचं पण बघा. स्टार्टिंग व्यवस्थित केलेली आहे. इंट्रोडक्शन पासून स्टार्टिंग केलेली आहे. नंतर त्याचा क्रम जशाला तसा क्रम लिहिलेला आहे. पुढे एक बघा. ब्रह्ममुहूर्त लिहिलं, एक लाईन सोडली म्हणजे प्रॉपर कळून येते की तर हा एक पहिला पॉइंट आहे आणि प्रॉपर लिहिलेला आहे. तर सेकंड शौचविधी लिहिली, एक लाईन सोडली. पुढे
दंतधावन श्लोक पाठ असेल तर श्लोक व्यवस्थित असा मार्क करूनच लिहायचा आहे. त्याच्यामध्ये पण दंतधावन मध्ये पण पॉइंट्स टाकून लिहिलेले आहेत. जे सब पॉइंट्स मोठे असतात त्याच्यामध्ये आणखीन तुम्ही पॉइंट्स टाकून लिहिले तर आणखीन चांगले इम्प्रेशन पडेल. इथं जर हे सगळं पॅरेग्राफच्या फॉर्म मध्ये लिहिलं असेल तेवढं चांगलं दिसलं नसतं. हे बघताना पण किती छान आणि सुटसुटीत वाटते आपल्याला. तर अशाच फॉर्म मध्ये लिहायचं आहे. पुढे अंजनाचे पण प्रकार सांगता बघा. फ्लो चार्ट जिथं शक्य आहे तिथं फ्लो चार्ट करा. आता इथं अंजनाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. तिथं जर 1-2 असं लिहिलं तरी पण चालेल किंवा असं 2 एरो केले तरी पण चालून जाईल. ठीक आहे. नंतर नसत्याचं पण व्यवस्थित एक्सप्लेन केलंय. गंडूश, धूमपान, तांबूल. जिथे श्लोक गरजेचे आहे तिथे श्लोक पण प्रॉपर टाकलेले आहेत. मग आता ज्यांना श्लोक पाठ नाही त्यांनी टेन्शन घ्यायचं गरज नाही. कारण की 5 दिवसावर एक्झाम आली आणि आता श्लोक पाठ होणार पण नाहीये. त्यामुळे जे एक्सप्लेनेशन तुम्हाला येतं ते प्रॉपर कशा पद्धतीने तुम्ही मांडता ते खूप जास्त गरजेचं आहे. ओके. तर हाच एक स्टँडर्ड पेपर आहे की याच्यानुसार आता जे स्नानामध्ये पण व्यवस्थित असे टिक करून सगळे पॉइंट्स लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. हे झालं तुमचं पूर्ण दिनचर्या. फक्त इथं एक लास्टला तिनं जरी एक पॉइंट मेन्शन केला असता तरी पण जमलं असतं निष्कर्ष की वरील प्रमाणे ही सगळी दिनचर्या वाग्भटाचार्यांनी सांगितली आहे. हा लास्टला पॉइंट मेन्शन केला तरी सफिशियंट होऊन. ओके. पुढे बघा ऋतुसंधीचं पण प्रॉपर एक्सप्लेनेशन केलं. याच्यामध्ये क्वेश्चन असा होता की वर्षा ऋतू आणि ऋतुसंधी स्पष्ट करा. तुम्हाला असेच क्वेश्चन्स येतील याच्यामध्ये. मग ऋतुसंधीचं पण प्रॉपर एक्सप्लेन केलं. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे. तुम्हाला ऋतुसंधी तुम्ही कोणतेही एक्झाम्पल घेऊ शकता. कोणत्याही 2 ऋतूचं एक्झाम्पल घेऊ शकता. ते एक्झाम्पल लिहिलं आणखीन चांगलं वाटतं. म्हणजे ते ऋतुसंधीचा अर्थ काय हे तर लिहायचंच आहे. इथं आणखीन तुम्ही असं पण लिहू शकता की ऋतू संधी. त्याचा अर्थ काय हे पण लिहू शकता. एखाद्या एक्झाम्पलच्या द्वारे स्पष्ट करता आलं, स्पष्ट करा. तुम्हाला काहीच बंधन नाही. जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही तिथं लिहाल, तितकं चांगलं आहे. ओके. नंतर मग वर्षा ऋतू स्पष्ट करताना पण प्रॉपर 12 पॉइंट्स दिले होते मी. ऋतू कोणताही स्पष्ट करण्यासाठी 12 पॉइंट्स दिले. ते तुम्ही YouTubeवर आणखीन एखादं लेक्चर आहे ऋतूचं, ते ऋतूमध्ये 12 पॉइंट्स बघा. कारण की त्या 12 पॉइंट्सच्या आधारे तुम्ही कोणताही ऋतू लिहू शकता. ते सगळे 12ला 12 पॉइंट्स हिने टाकलेले. ओके. हे सगळे पॉइंट्स झाले. पुढे पंचरसांचं पण वर्णन महाभूत सांगा म्हणून आलं होतं याच्यामध्ये. हा क्वेश्चन होता की रसांचे महाभूत वर्णन करून पुढे आणखी कटू रस स्पष्ट करा असं आलं होतं. त्याच्यामध्ये प्रॉपर हा चार्ट काढलेला आहे. जर असं लिहिलं असतं की मधुर रसामध्ये या महाभूताचं आधिक्य आहे. पॅराग्राफच्या फॉर्म मध्ये लिहिलं असेल तेवढं चांगलं दिसलं नसतं. परंतु इथं बघा प्रॉपर बॉक्स केलेला आहे. त्या बॉक्सच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर पटकन ओळखू येतं. मधुर पृथ्वी म्हणजे फक्त पॉइंट वाचणार आहे एक्झामिनर. सगळं वाचत बसणार नाही. ठीक आहे. कटू रस लिहिताना पण लक्षणे लिहिलेत. नंतर मग त्याचे कार्य काय आहेत, अतियोग काय आहे, त्याचा कोणता स्कंद आहे, असे प्रॉपर सगळे पॉइंट्स टाकलेले. हे झाले एलएक्यू. ठीक आहे. आता फक्त हेच एलएक्यूचे क्वेश्चन होते म्हणून तुम्हाला दाखवलं. पण तुम्हाला कोणताही एलएक्यू होऊ द्या. साध्य असाध्यतेवर एलएक्यू द्या, सामान्य विषय सिद्धांतवर एलएक्यू द्या. त्याचे जे काही प्रॉपर चार्ट्स आहेत, जे मेन पॉइंट्स आहेत ते मेन पॉइंट दिसले पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे सब पॉइंट्स आणि त्याच्या खाली 1, 2, 3, 4 असं तुम्ही लिहा. म्हणजे चांगल्या प्रकारे पुढच्याला दिसेल आणि ते जे जे दिसणार आहे त्यालाच ते मार्क देणार. पूर्ण पॅराग्राफ वाचायला त्यांच्याकडे वेळ नाहीये. तुमचा एक पेपर एक्झामिनरकडे येणार नाही, खूप सारे पेपर येणार आहे. त्याच्यामुळे जिथे पॉइंट दिसतील त्यालाच तो मार्क्स देणार. ठीक आहे. आता एसएक्यू बघा. एसएक्यू मध्ये पण प्रॉपर असे एसएक्यू सॉल्व्ह केलेले आहे तिने. षड्रस वर्णन करून त्यांचा दोष संबंध स्पष्ट करायचा होता. तर हा जरी 2 पेजेसचा जरी हिने लिहिला असेल तरी पण ह्याला काय 4 मार्क्स देणार एक्झामिनर. कारण की दिसतंय इथं सगळं ते त्या जे काही स्टुडंट आहे त्या स्टुडंटला सगळं काही येतंय असं स्पष्ट होतंय इथं. 6 रस नाव टाकून लिहिले, त्यांच्या रसांचे बल लिहिलेत आणि त्याचबरोबर इकडे काय लिहिले रस आणि दूषांचा चार्टच्या फॉर्म मध्ये लिहिले. जिथे तुम्हाला बॉक्स किंवा चार्ट, फ्लो चार्ट असं काढावं असं वाटेल. ह्याच्यामुळे काय होईल तुमचा एकतर वेळ पण वाचेल आणि ते प्रेझेंट पण चांगल्या प्रकारे दिसेल. ठीक आहे. नंतर पुढे बघा पुढचा आणखीन एखादा घेऊ आपण अजीर्ण. तर अजीर्णाचे प्रकार प्रॉपर लिहिलेले आहेत फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये. तर फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये लिहिले किंवा ते स्पष्ट दिसते की 3 अजीर्णाचे प्रकार स्पष्ट केले. मग आमाजीर्ण, विष्टंबाजीर्ण, विदग्ध अजीर्ण. हे फक्त प्रकाराच्या नाव बघूनच मार्क देणार आहे. मधलं वाचायला वेळच नाहीये एक्झामिनरकडे. कारण की 3 ते 4 मिनिटाच्या वर तुमचा पेपर कोणी चेकच नाही करत. त्यामुळे असे प्रॉपर पॉइंट्स दिसले पाहिजे. ते बघितल्याबरोबर कळते की तिने अजीर्ण स्पष्ट केले, दिले तिला. असं होतं. ठीक आहे. पुढचं पण बघा. अधारणीय वेग होते. प्रॉपर सगळ्याला सगळे वेग लिहिलेले आहेत. त्याबरोबर शर्ती वेगाचं इथं लक्षणे लिहिताना बघा 1, 2, 3, 4 असे प्रॉपर 1, 2, 3, 4 असे लक्षण.
तर इथं खूप थोडे लक्षणे होते. इथं तुम्ही एका लाईनमध्ये काही-काही जण काय करतात, छर्दी वेगाची लक्षणे एका लाईनमध्ये छर्दी, कॉमा, कॉमा, कॉमा देऊन लिहितात. परंतु इथं 1, 2, 3, 4, 5 असं लिहिल्यामुळे असं वाटतं, की चांगलं पण दिसतंय त्याला आणि कळतं, की जास्त लक्षणे आहेत असं वाटते. ठीक आहे. जर तुम्ही हेच एका लाईनमध्ये लिहिलं, कंडू, पांडू, रक्तपित्त, शो एका लाईनमध्ये लिहिलं तर तुमचा तो पेज पण नाही भरत. ठीक आहे. पुढं चिकित्सा पण 1, 2, 3, 4 असे प्रॉपर नंबरिंग देऊन लिहिलेले. असं तुम्हाला एल-ए-क्यू पण जसे मी दाखवले त्याच फॉर्ममध्ये एल-ए-क्यू पण सॉल्व्ह करायचे आणि एस-ए-क्यू पण. आता इथं सगळे दाखवत बसत नाही. तुम्हाला एक 3 सॅम्पल एस-ए-क्यूचे सफिशियंट आहे. आता पण कळालं असेल तुम्हाला की कसा प्रॉपर पेपर सॉल्व्ह केला पाहिजे. सुटसुटीत दिसलं पाहिजे काय लिहिलंय काय नाही. ज्यांचं अक्षर चांगलं नाहीये त्यांनी पण जर सुटसुटीत लिहिलं तर ते व्यवस्थित दिसून येईल आणि ज्यांचं अक्षर चांगलं आहे त्यांनी चांगलं अक्षर काढायचा प्रयत्न करा. टाईम मॅनेज करा. टाईम मॅनेज करणं खूप जास्त गरजेचं आहे एक्झाम. ठीक आहे. हे झालं कसा पेपर प्रेझेंट करायचा ते. ओके. सगळ्यांना ऑल द बेस्ट एक्झामसाठी. होप सो सगळ्यांचा चांगला अभ्यास झाला असेल. फक्त आता तुम्हाला प्रॉपर रिव्हिजनची गरज आहे. आता डिस्ट्रॅक्ट होऊ नका. फक्त 4 ते 5 दिवसावर पेपर राहिलेले आहेत. जे काही पॉइंट्स झालेले नाहीत त्याला फक्त वरून-वरून 1-2 वेळेस वाचायचा प्रयत्न करा, पण त्याच्या डीपमध्ये जाऊ नका. जे तुम्ही केलंय प्रॉपर त्याच्या पुन्हा-पुन्हा रिव्हिजन द्या आणि त्यालाच परफेक्ट करा. ठीक आहे. सगळ्यांचा एक्झामसाठी ऑल द बेस्ट. होप सो सगळ्यांचा चांगला अभ्यास झाला असेल आणि एक्झाममध्ये पण तुम्ही जे काही वर्ष, दीड वर्ष प्रयत्न केलेत त्यांचं यश तुम्हाला नक्कीच भेटेल.